नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं के सागरच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर। प्रतीक्षा संपली, संधी आली आणि ह्या संधीचं आपल्याला आता सोनं करायचंय। सोनं करता वेळेस तुम्हाला प्रामुख्याने नियोजन असणं गरजेचं आहे आणि ह्या नियोजनाच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या प्रत्येक पुढची पायरी किंवा टप्पा हा त्या अनुषंगाने तयार झाला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तुमचं असलेलं पुढचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे। हो, मी भाष्य करतोय येणाऱ्या आगामी काळाच्या असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा, गट ब आणि सोबतच राज्यसेवेची पूर्व परीक्षा। आता संदर्भ हा तसा बघायला गेलं तर सर्व विद्यार्थ्यांना माहित झाले की एक्झॅक्टली आता एग्जाम येणार आहे हे फिक्स झालेले आहे। कधी येणार आहे याचा टेंटेटिव्ह डेट देखील आयोगाने पब्लिश केलेला आहे। मग आपली असलेली तयारी ही कशी असली पाहिजे याच्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे, कारण की 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे। का? कारण की हा शेवटचा पेपर असणार आहे की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न्स यूज केल्या जाणार आहे। 2025 पासून एक ऑब्जेक्टिव्ह प्रिलिमिनरी आणि मेन्स डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे। त्यामुळं आपली तयारी ही 2024 चा एक लास्ट अटेम्प्ट आहे असा विचार करणारा हा विद्यार्थी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही गोष्टी घेऊ शकतो आणि ज्याचा पहिलाच अटेम्प्ट आहे की नाही मला तर ह्या वर्षी द्यायचा आहे 2024 चा जो की ऑब्जेक्टिव्ह आहे, मला त्याच्या माध्यमातून कळालं तर मी माझ्या त्या प्रकारची रूपरेषा तयार करणार आहे। म्हणजे अशा प्रकारे दोन्हीही विद्यार्थी हा व्हिडिओ बघू शकता किंबहुना बघितलाच पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तुमचं असलेलं पुढचं असलेलं जे तयार करायचं टाइम टेबल आहे तो मी तुम्हाला करून देणार आहे। दुसरा भाग येतो तो म्हणजे कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये। आता काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही मिक्सअप कसं करतायत? तर मिक्सअप करतोय का करतोय? कारण की ही प्रिलिमिनरी एग्जाम आहे। प्रिलिमिनरी एग्जामचा जर आपण आवाका बघायला गेलं तर संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा याचा असलेला संदर्भ, साहित्य, संदर्भ, आयोगाचे पेपर हे नियर टू बी कुठेतरी सिमिलर दिसतायत। मग का दोन वेगवेगळ्या पद्धतीने त्या पद्धतीचा असलेला अभ्यास करावा? जर राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा अभ्यास होत असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या असलेल्या गट ब चाही अभ्यास त्याच्यामध्ये थोड्याफार पद्धतीने हलक्या बाजूनी वेगळ्या पद्धतीने जर केला तर तोही तिथं होणार आहे। परंतु मी इथं थोडं क्रिस्टल क्लिअर याच्या नंतरच्या असलेल्या काही विभागामध्ये करणार आहे किंवा त्याच्या काही कालांतराने मी त्याच्यामध्ये विभागणी करणार आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि संयुक्त गट ब पूर्व परीक्षा त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे। नो डाउट्स परीक्षा वेगळी आहे, येणारे क्वेश्चन्स वेगळे आहे, पॅटर्न वेगळा आहे, सगळं काही माहिती आहे, परंतु त्याच्यातले काही कॉमन आयडेंटिफिकेशन असलेले काही सब्जेक्ट असतात, काही विषय असतात, त्या विषयाला आपण एक सामान्य स्वरूपामध्ये अभ्यास करता वेळेस दोन्हीही ओरिएंटेशनने केलं पाहिजे। मग आता इथं नियोजन करायचे सर, मग नियोजन करता वेळेस माझा हा चौथा अटेम्प्ट आहे। बऱ्यापैकी माझा मेन्सचा अभ्यास झालेला आहे। मेन्सचा अभ्यासाच्या ओरिएंटेशनने मी बऱ्यापैकी तिथं गोष्टी करून टाकलेल्या आहे, जसं की इंग्रजी ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, ह्या संदर्भामधले हे ज्या काही गोष्टी आहे त्या माझ्या ऑलरेडी झालेल्या आहे। आता मला फक्त स्कोरिंग कसं वाढवायचं हे आम्हाला कळलं पाहिजे सर। परंतु हा व्हिडिओ बघणारा विद्यार्थी हा पहिला अटेम्प्ट देणाराही विद्यार्थी असणार आहे आणि तो लास्ट अटेम्प्ट देणाराही विद्यार्थी बघणार आहे। त्यामुळे मला बॅलन्स करावं लागेल की हा व्हिडिओ दोघांसाठी उपयुक्त कसा असू शकतो। मग आता हे नियोजन करायचंय तर नियोजन करता वेळेस मला काही रूपरेषा मला माहिती असायला पाहिजे। मग रूपरेषेच्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाचं असतं की तुमचं असलेलं नियोजन आखणं आणि नियोजन आखता वेळेस तुम्हाला त्या प्रकारचं असलेल्या संदर्भात सिलेबस हा माहिती असणं गरजेचं आहे। मग आता हा सिलेबस जो आहे तो सिलेबस तुमच्या असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा आणि त्या प्रकारच्या असलेल्या तुमची असलेली जी राज्यसेवा आहे म्हणजे आपण ज्याला आपण गॅझेटेड ऑफिसर म्हणतो तर गॅझेटेड असलेल्या परीक्षेसाठी वेगवेगळा आहे।
आता समहाऊ सब्जेक्टचं ओव्हरलॅपिंग काही प्रकारचं सारखं आहे, जसं की फॉर एक्झाम्पल संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला आपण कंबाईन एक्झाम म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण प्रिलिम्सला विचारल्या जाणारे महत्त्वाचे 6 पिलर आहे किंवा 6 सब्जेक्ट तिथं महत्त्वाचे आहे. सेम त्या प्रकारे तुमच्या राज्यसेवेच्या असलेल्या पूर्व परीक्षेमध्ये देखील किती 6 विषय हे महत्त्वाचे असलेले गणले जातात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे हिस्ट्री, त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर जिओग्राफी, त्याच्यानंतर आहे तुमचं पॉलिटी, त्याच्यानंतर आहे सायन्स, बेसिक सायन्स ज्याला आपण म्हणतो 1 2 3 4 5, आणि लास्टला आहे तुमचं म्हणजे काय आहे करंट अफेअर्स. दीज आर द बेसिक 6 पिलर्स. हे 6 पिलर आहे आणि ह्या 6 पिलर तुम्हाला संयुक्त म्हणजे कंबाईंड पूर्व परीक्षा इथं देखील महत्त्वाचे आहे आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये देखील काय आहे महत्त्वाचं आहे. फक्त कॅटेगरायझेशन जेव्हा आपण करतो तर त्यावेळेस इथं फक्त कॅटेगरायझेशन सब्जेक्ट वाईज नुसार वेगवेगळं असणार आहे. आता नीट लक्षात घ्या बरं मी काय सांगतोय बघा. ज्यावेळेस तुम्हाला कंबाईनची पूर्व परीक्षेची तयारी करायची असेल तर तिथं तुम्हाला पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे, हिस्ट्री विषयाच्या बाबतीमध्ये तर सांगितलेलं आहे की हिस्ट्री विशेषतः भारताचा असलेला इतिहास हा तुम्हाला तर अभ्यास करायचाच आहे. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठीही करावं लागणार आहे आणि त्या प्रकारे राज्यसेवेसाठी करावं लागणार आहे. कॉमन पहिले घेऊ आपण. त्याच्यानंतर तुमचा विशेषतः महाराष्ट्रासाठी तिथं काय करावं लागणार आहे, तिथं हिस्ट्रीचा अभ्यास जास्त करावा लागणार आहे असं तिथं सिलेबसमध्ये दिलेलं आहे. बघा मी पहिले कॉमन काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण डीपमध्ये जाता येईल. मग आता हिस्ट्रीचा अभ्यास करता वेळेस भारताचा असलेला हिस्ट्री मला इथं राज्यसेवेसाठीही करायचा आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठीही करायचा आहे. आता त्या प्रकारच्या असलेल्या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये हिस्ट्रीचा संदर्भ घेता वेळेस राज्यसेवेला पण आणि संयुक्त पूर्व परीक्षेला पण देखील तुम्हाला करावं लागणार आहे. आता हे करता वेळेस आता फक्त थोडासा भाग वेगळा पडतो तो तुमच्या राज्यसेवेचा. राज्यसेवेच्या हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस तुम्हाला प्राचीन भारत आणि त्या प्रकारचा मध्ययुगीन भारत याच्यावरही देखील क्वेश्चन विचारलेले आहे. त्यामुळं राज्यसेवेच्या इतिहास ह्या घटकाअंतर्गत तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताचा देखीलचा संदर्भ तिथं घ्यावा लागणार आहे. सोबत कधी कधी एखादा क्वेश्चन हा तुमच्या आर्ट अँड कल्चरवर पण विचारला जातो, परंतु त्याला संदर्भ नाही म्हटलं तरीही चालतो, कारण की तो प्राचीन आणि मध्ययुगीन भारताशी रिलेटेड असलेल्या गोष्टीवर विचारला जातो. मग आता सर आम्हाला जो अभ्यास करायचा आहे, जर संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर आम्ही कुठं फोकस करायला पाहिजे, तर मी तिथं स्पष्टपणे सांगल की तिथं भारताचा इतिहास आणि सोबतच महाराष्ट्राच्या इतिहासावर बऱ्यापैकी तिथं क्वेश्चन विचारल्या जाता. मग आपण स्टिक तिथं राहायला पाहिजे. मग ज्यावेळेस संदर्भ येतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की संयुक्त पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये आता पहिले 10 क्वेश्चन विचारले जायचे, आता 15 क्वेश्चन विचारले जात आहे. सोबतच तिथं जर जनरली बघायला गेलं तर तुमच्या असलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हिस्ट्री या घटकावर नियर टू बी 10 ते 12 क्वेश्चन म्हणजे असतातच. म्हणजे हा घटक करता वेळेस तुमच्या सिलेबसमध्ये फक्त सांगितलेला आहे भारताचा इतिहास, भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग हे करता वेळेस तुम्हाला अशा प्रकारचं डिव्हिजन तुम्हाला ते करावंच लागणार आहे. म्हणजे सिलेबस डिकोड करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरा येतो संदर्भ तो म्हणजे इकॉनॉमिक्सचा. आता एक लक्षात घ्या, इकॉनॉमिक्सचा जेव्हा संदर्भ घेतो तर नियर टू बी तुमच्या संयुक्त पूर्व परीक्षा आणि त्या प्रकारचं असलेलं राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यामध्ये नियर टू बी काय आहे, सेम पण आहे. मग तिथं असलेल्या इकॉनॉमिक्समध्ये तुमच्या बेसिक टर्मिनॉलॉजी इथं विचारल्या जातात. सोबतच त्या प्रकारचं असलेलं तिथं इकॉनॉमिक्सच्या ओरिएंटेशननी तुमच्या असलेल्या काही कॉन्सेप्टची क्लिअरिटी आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारल्या जातात. इकॉनॉमिक्समध्ये बेसिक कॉन्सेप्टची क्लिअरिटी अलॉंग विथ दॅट लोकसंख्या याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्यावर देखील क्वेश्चन विचारला जातो. सोबतच तुमचं इकॉनॉमिक्समध्ये बेरोजगारी असेल, त्याच्यानंतर तुमचं प्लॅनिंग असेल किंवा तुमचे असलेले मॉनिटरी पॉलिसी असेल, बँकिंग सेक्टर असेल, अशा काही महत्त्वाचे घटक आहे त्या घटकावर क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातो. मग तुमचा सिलेबस काय सांगतो, तर सिलेबस सांगतो की राज्यसेवा पूर्व परीक्षेला ह्या इकॉनॉमिक्सच्या ह्या घटकावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सोबतच तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर जी पूर्व परीक्षा आहे संयुक्त गट ब ची, तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारच्या असलेल्या काही जे
पर्टिक्युलर्स काही पॉइंट्स आहे त्या पॉइंट्सवर तुम्हाला तिथं कंटिन्यू काय विचारलेले आहे, क्वेश्चन्स विचारलेले आहे. मग हे जेव्हा इकॉनॉमिक्सचा संदर्भ घेता तर त्यावेळेस तुम्हाला तिथं अभ्यास करणं गरजेचं आहे. कधी कधी तुम्हाला शासकीय योजना देखील काय केल्या जातो, तिथं विचारल्या जातो. म्हणजे अशा प्रकारे इकॉनॉमिक्सचं जेव्हा ओरिएंटेशन घेतं तर बेसिक कॉन्सेप्ट्स, त्याच्यानंतर तुमचं प्लॅनिंग, त्याच्यानंतर लोकसंख्या धोरण, त्याच्यानंतर तुमची असलेली SDG MDG विचारल्या जाणार आहे, त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर आहे, राज्यकोषीय धोरण आहे, त्याबरोबरच तुमचं बजेटचं एखादं काही प्रोव्हिजन्स असेल तेही विचारल्या जातात. आता एक लक्षात घ्यायचं, इकॉनॉमिक सर्वे हा तुम्हाला मागच्या वर्षीचा विचारला जातो आणि सोबतच काही शासकीय योजना असेल म्हणून तुम्हाला इकॉनॉमिक्सचा संदर्भ घेणं गरजेचंच असतं. आलं लक्षात. त्यामुळे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करता वेळेस दोन्ही परीक्षेमध्ये समसमांतर स्वरूपामध्ये तुम्हाला क्वेश्चनचा अभ्यासाची ग्रॅव्हिटी तेवढीच असली पाहिजे. मी आतापर्यंत फक्त स्टिक राहतोय सिलेबसला. त्याच्यानंतर येतो जिओग्राफी. मग आता जिओग्राफीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस थोड्या हलक्या हाताने महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जास्त विचारल्या जातं. कुठं? संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये, म्हणजे कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये. त्यामुळं जो विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षा किंवा ज्याला आपण कंबाईन ग्रुप बी ची असलेली एक्झामची तयारी करणार असेल तर त्यांनी जास्त करून जिओग्राफीचं महाराष्ट्र प्लस इंडियाच्या जिओग्राफीवर जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. परंतु जो विद्यार्थी सायमल्टेनियसली राज्यसेवेचाही परीक्षेचा अभ्यास करत असेल तर त्या जिओग्राफीच्या संदर्भामध्ये वर्ल्ड जिओग्राफी असेल, फिजिकल जिओग्राफी असेल किंवा एन्व्हायरमेंटल जिओग्राफी असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं तुमची अदर ओशनोग्राफी असलेली जिओग्राफी असेल त्याच्यावर विचारला जातो. सोबतच इंडियन जिओग्राफी आणि एखादा क्वेश्चन तुमच्या महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर देखील विचारला जातो. म्हणजे थोडक्यात आपला जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या भूगोलवर क्वेश्चन विचारण्याची ताकद तुमच्या असलेल्या राज्यसेवेच्या एक्झाममध्ये येणार आहे. त्यामुळं राज्यसेवेची पूर्व परीक्षा जो व्यक्ती देणार असेल, जो विद्यार्थी देणार असेल तर माझ्या मतेनुसार त्यांनी जिओग्राफीच्या असलेल्या वर्ल्ड जिओग्राफी अलॉंग विथ दॅट तुमच्या असलेल्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर फिजिकल जिओग्राफी असेल, त्याच्यामध्ये तुमचं ह्युमन जिओग्राफी इन्क्लूड होतं, तेही तिथं अभ्यास करावा लागणार आहे. इंडियन जिओग्राफी असेल आणि महाराष्ट्राची जिओग्राफी असेल याचा संदर्भ तुम्हाला तिथं घ्यावा लागणार आहे. बघा, मी आतापर्यंत फक्त सिलेबस कशा कशा प्रकारे डिकोड केला जातो किंवा सिलेबसचा असलेला संदर्भ काय आहे, संयुक्त पूर्व परीक्षा, गट ब आणि राज्यसेवेची पूर्व परीक्षा याला कशा पद्धतीने विभागला जाईल 6 पिलरमध्ये, तर त्याचा मी एक अंदाज देतोय. सोबत पॉलिटीचा ज्यावेळेस संदर्भ घेतो तर त्यावेळेस माहिती की आपल्याला की 15 क्वेश्चन मागच्या वर्षी विचारलेले होते संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आणि नियर टू बी राज्यसेवेमध्ये देखील 14 ते 15 क्वेश्चन किंवा त्याच्यापेक्षा व्हॅरिड होता. कधी 12 विचारतात, कधी 13 विचारतात. मग अशा प्रकारचं असलेला अप टू 15 क्वेश्चन्स हे तुमचे विचारल्या जातात पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये. मग आता पॉलिटी ह्या विषयामध्ये जर विचारायचं गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः कुठं क्वेश्चन जास्त विचारल्या जातात तर एक ऑब्झर्व करा विद्यार्थी मित्रांनो, घटना निर्मिती म्हणजे त्या प्रकारची कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सोबतच घटनेची वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रकारचं असलेले सिलेंट फीचर ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं पार्लमेंट असेल, प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल, सोबतच तुमच्या असलेल्या संदर्भामध्ये राज्य विधिमंडळ असेल, राज्य विधिमंडळावर देखील क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे. सोबतच राज्यपाल असेल किंवा मुख्यमंत्री असेल याच्यावर क्वेश्चन जास्त विचारताय. सोबतच पॉलिटीमध्ये केंद्र आणि राज्य संबंधावर क्वेश्चन विचारण्याची ताकद आता वाढत चालली आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, विविध प्रकारचे आयोग असेल, अशा प्रकारचे असलेले जे मायन्यूट काही लेवलवर विचारण्याची ताकद आता वाढत चाललेली आहे. म्हणजे अक्षरशः ग्रुप सी चा मेन्सचा पेपर जर तुम्ही काढायला गेलं तर तिथं सुप्रीम कोर्टचे असलेले तुमचे असलेले ॲडिशनल जजेस, रिटायर्ड जजेस याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे आपल्याला एक आवाका लक्षात येत आहे की जर मला अभ्यास करायचा असेल तर पॉलिटीच्या विषयासंदर्भामध्ये त्याच्या काही घटकनिहाय इथं मला क्वेश्चनवर किंवा घटकनिहाय असलेल्या गोष्टीवर काय करावं लागणार आहे, लक्ष द्यावं लागणार आहे. मग आता हा इथं तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा तुमची कंबाईनची पूर्व परीक्षा असो, पॉलिटी विषय हा मार्क्स देणारा असतो. याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीही पद्धतीने अभ्यास करावा लागतो. एक म्हणजे तुमचं असलेलं कंटेम्पररी इश्यू काही आहे का,
सोबतच त्या प्रकारचं असलेलं तिथं तुम्हाला कोणत्या ओरिएंटेशननी फॅक्च्युअल विचारलेलं आहे का किंवा कॉन्सेप्च्युअल विचारलेलं आहे का त्याचं अवलोकन तुम्हाला तिथं करावं लागतं. बेसिक सायन्समध्ये काय दिसतं आपल्याला, तर बेसिक सायन्स हा अनआयडेंटिफाईड असलेला एरिया आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, पॉलिटी याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करता वेळेस याच्यावर हँड असणं गरजेचंच आहे. मी परत वारंवार सांगतो, ह्या विषयावर तुमची पकड असणं गरजेचं आहे. का? कारण की हे जे दोन विषय आहे बेसिक सायन्स आणि करंट अफेअर्स हे व्होलाटाईल असतात. व्होलाटाईल याच्यासाठी सांगतोय मी की याच्यावर काय क्वेश्चन येईल हे इथं अनप्रिडिक्टेबल असतात. याच्यामध्ये तुम्ही प्रिडिक्ट करू शकतात. जिओग्राफी में जैसे पूछा जाता है कि भाई कंटिन्यूसली देवर आस्किंग द पर्टिक्युलर असलेल्या काही गोष्टी जसं की डोंगर, नद्या वगैरे. पॉलिटीमध्ये कंटिन्यूसली तुम्हाला विचारल्या जात आहे की स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्याच्या बियॉन्ड जात नाहीये. परंतु सर्वात जास्त व्होलाटाईल असेल, सर्वात जास्त फ्लक्च्युएशन असेल कोणता सब्जेक्ट, तो म्हणजे तुमचा करंट अफेअर्स आणि तुमचा बेसिक सायन्स. मग बेसिक सायन्समध्ये पण तुमच्या असलेल्या जर संयुक्त पूर्व परीक्षा बघायला गेलं तर त्याच्या अंतर्गत तुमच्या असलेल्या बायोलॉजीवर जास्त क्वेश्चन विचारल्या जातात ॲज कम्पेअर टू फिजिक्स अँड केमिस्ट्री. परंतु इथं जर आपण राज्यसेवेची पूर्व परीक्षेचा बघायला गेलं तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये बेसिक सायन्सच्या कॉन्सेप्ट प्लस त्या प्रकारचं असलेलं तुमचे मॅथ जे आहे, मॅथ म्हणजे अभिक्रिया वगैरे वगैरे, तर त्या जे केमिकल रिएक्शन्स आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अंतर्गत. त्यामुळं तुमचा अभ्यासाचा आवाका राज्यसेवा पूर्व परीक्षेचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला कॉन्सेप्ट प्लस फॅक्च्युअल प्लस त्या प्रकारचं असलेलं रासायनिक अभिक्रिया वगैरे याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मग मी पाठ्यपुस्तकाच्या संदर्भामध्ये मी तिथे येणारच आहे आणि ट्रेंड कसा बदलत चालला आहे तेही मी इथं सांगणार आहे की कशा प्रकारे. परंतु हे बेसिक कोणासाठी आहे, जे नवीन स्टुडंट आहे त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे तर त्यांना एक क्लासिफिकेशन भेटलं पाहिजे की नेमकं एक्झॅक्टली काय आहे. करंट अफेअर्स ज्यावेळेस आपण बघतो तर हे टोटली तुमच्या असलेल्या हातामध्ये नाहीये. मी असं म्हणतो हातामध्ये नाही, याच्यासाठी हा शब्द का वापरला की इथं तुम्हाला पकड येणं फक्त अवघड असतं. हा, तुमचा करंट अफेअर्स स्ट्रॉंग असेल, तुम्हाला काही फॅक्च्युअल पाठच असेल तर तुम्ही याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेण्याची ताकद पण निर्माण करू शकता. परंतु टू बी ऑनेस्ट एवढे मार्क्स तुम्हाला पडू शकत नाही, किंबहुना एवढे मार्क्स घेणं कदाचित अवघड जाऊ शकतं. घेऊ शकत नाही अशातला भाग नाहीये, परंतु अवघड थोडंसं जातं. मग संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे तुमच्या गट ब च्या असलेल्या कंबाईन एक्झाममध्ये करंट अफेअर्सवर खूप फॅक्च्युअल डेटा विचारला जातो आणि इथं करंट अफेअर्सवर थोडंसं त्या पद्धतीने जास्त वेटेज दिलं जातं राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. मग अशा प्रकारचं याचं सिलेबसचं क्लासिफिकेशन 6 बेसिक पिलर आहे. त्या 6 बेसिक पिलरवर मी तुम्हाला डिवाइड करून सांगितलंय की कशा कशा प्रकारच्या असलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टीवर क्वेश्चन्स विचारण्याची प्रिडिक्टिबिलिटी जास्त असते. आता एक लक्ष ठेवायचं, ज्यावेळेस जो तुमचा असलेला राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणतो तर त्यावेळेस हेही लक्ष ठेवा की इथं एन्व्हायरमेंट आणि त्या प्रकारचा इकोलॉजी यांच्या बेसिक कॉन्सेप्टवर आता क्वेश्चन काय विचारत चालले आहे, जास्त विचारत चालले. पर्यावरण आणि पर्यावरणाच्या संबंधात असलेल्या काही महत्त्वपूर्ण असलेल्या घटकावर क्वेश्चन त्यांनी विचारायला सुरुवात केलेली आहे. मग अशा वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं माहिती असणं अपेक्षित आहे किंवा त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी तुम्हाला तिथं समजणं गरजेचं आहे. सर आता आम्हाला कळालं की हे 6 पिलर आहे, हिस्ट्री, इकॉनॉमिक, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स आणि करंट अफेअर्स हे आम्हाला कळाले. याचं कॅटेगरायझेशन पण बऱ्यापैकी आम्हाला कळालं की कसं कसं कोणत्या कोणत्या गोष्टी वाचायच्या आहे. पण नेमकं सर आता याचा ट्रेंड कसा पकडायला पाहिजे, तर ट्रेंड जेव्हा तुम्ही पकडता येईल तर त्यावेळेस तुम्ही एक ऑब्झर्व करा. 2021, 2022 आणि 2023 तर या अंतर्गत तुम्हाला जर ट्रेंड पकडायचा असेल तर त्या प्रकारचे असलेले याच्या संदर्भामध्ये तुम्हाला PYQ 2021, 2200, 2300 हे माहिती असणं गरजेचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण राज्यसेवेचं आपण उदाहरण घ्यायला गेलं तर राज्यसेवेच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय दिसून येते की 2021च्या PYQचं जेव्हा ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस राज्यसेवा आता कॉन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल प्लस त्या प्रकारचं ॲनालिटिकल ह्या तिन्ही गोष्टीवर काय करते, आता फोकस जास्त करते. म्हणजे पहिले तुमचं फक्त फॅक्च्युअल डेटा किती पार्ट असायला पाहिजे याच्यावर फोकस करत होता राज्यसेवा.
परंतु आता तो फॅक्च्युअल प्लस कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि ॲनालिटिकल ही क्वेश्चन आता विचारायला काय केलेले आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे। मग जेव्हा तुम्हाला हे ट्रेंड पकडायचं असेल तर तुम्हाला साहजिकच आहे PYQचा संदर्भ हा नियर टू बी असलेल्या ह्या 3 वर्षाचा पकडता आला पाहिजे। मग याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे की पर्टिक्युलर प्रत्येक जे 6 पिलर मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या 6 पिलरचे असलेले हे सध्याच्या ट्रेंडिंग मध्ये कशा प्रकारे बदलत चाललं आहे बघा। तुम्ही आता ऑब्झर्व करा की तुमच्या एन्शियंट राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय, एन्शियंट वर क्वेश्चन जास्त विचारत चालले आहे आणि एन्शियंट वर क्वेश्चन जेव्हा विचारताय तर त्यावेळेस तुमच्या एन्शियंट मधले 2 ते 3 क्वेश्चन विचारले जात आहे। परंतु हे जर तुम्ही 2016 पासून राज्यसेवेचे पूर्व परीक्षा बघायला गेले तर तिथं 2 कधी 3 अशा प्रकारचे PYQs विचारले जात आहे। मग सर आम्ही PYQ करायचा की नाही करायचा? ॲब्सोल्युटली करायचा म्हणजे करायचा। का? PYQ 2 गोष्टीसाठी करायला पाहिजे। एक म्हणजे काय की त्या प्रकारचं असलेल्या त्या चॅप्टरचं त्या चॅप्टरचं ॲनालिसिस तुम्हाला कळलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही संसद वाचताय किंवा तुम्ही 1857चा उठाव वाचताय तर 1857च्या उठावाच्या मध्ये त्या चॅप्टर्स मध्ये त्या प्रकारचे क्वेश्चन कसे बदलत चालले ते पहिले बघा। जर तुम्ही बघायला गेलं तर 2016 मध्ये त्या प्रकारचा असलेला ट्रेंड होता की तुमचं सिंगल लाईन क्वेश्चन विचारणार आणि तिथं फॅक्च्युअल गोष्टी विचारणार। परंतु जर 1857च्या उठावाच्या संदर्भामध्ये मी उदाहरण देतोय, आता जर 2024 ला जो क्वेश्चन येत असेल तर त्याच्यामध्ये काय येणार आहे तर त्या प्रकारची 1857 उठावाची कारणे काय आहे ते विचारल्या जातील किंवा त्या प्रकारचं असलेलं तो उठाव कुठं झाला लगेच दुसऱ्या लाईन मध्ये विचारला जाईल, पहिला उठाव कुठं झाला तिसऱ्या लाईन मध्ये विचारला जाईल की याचा परिणाम काय आहे। म्हणजेच बघा की तुमच्या एका स्टेटमेंट मध्ये किंवा एका क्वेश्चन मध्ये त्यांनी कारण पण विचारणार आहे, त्याच्यानंतर तुमचा फॅक्च्युअल डेटा पण विचारणार आहे आणि ॲनालिटिकल पण विचारणार आहे। मग अशा पद्धतीने PYQ तुम्हाला दाखवतोय की एखाद्या असलेल्या कॉन्सेप्च्युअल म्हणजे एखाद्या चॅप्टरवर कशा प्रकारचा असलेला ट्रेंड बदलत चाललेला आहे। मग तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा देत असेल तर तुम्ही चॅप्टर वाईज PYQ तिथं लर्निंग असायला पाहिजे। मग चॅप्टर वाईज PYQ जर तेव्हा तुम्ही ॲनालिसिस करता तर त्यावेळेस तुम्हाला दिसून येते की यस आता ट्रेंड बदलतोय आणि मला त्या ट्रेंडनुसार बदलणं गरजेचं आहे। 2016 ला जर एखादा क्वेश्चन विचारला जात असेल तो रिपीट होण्याची चान्सेस आहे परंतु किती आहे तर 50% आहे। फक्त किती पर्सेंट आहे? 50% आहे। परंतु ह्या PYQच्या माध्यमातून जे तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात त्या 4 ऑप्शनचंही तुमच्याकडे काय पाहिजे ॲनालिसिस असलं पाहिजे। फक्त उत्तर शोधणं म्हणजे ॲनालिसिस नाहीये। मग तिथं आन्सर काय विचारल्या जातंय, आन्सर का आलंय, त्या प्रकारचा क्वेश्चन का बरं फ्रेम झालाय, क्वेश्चन मध्ये अदर ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो का, हेही तुम्हाला कधी कळतं ज्यावेळेस तुम्ही PYQचा काय घेत असता संदर्भ घेत असतात आणि ह्या PYQच्या संदर्भातून तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं ॲनालिसिस तिथं काय करता येऊ शकतं एक्झॅक्टली करता येऊ शकतं। म्हणजे थोडक्यात तुम्हाला PYQचा आधार घेणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे। मग सर PYQ आमच्याकडे येत आहे, PYQ घेतोय, मग PYQ त्या प्रकारचं असलेलं घेत्या वेळेस मी नेमकं त्याच्यातून वाचायचं काय, एक्झॅक्टली त्याच्यातून अंडरस्टँड कसं करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो, तर तुमच्या असलेल्या PYQच्या संदर्भामध्ये तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस तुम्ही PYQ घेणार आहे तर त्या PYQचा असलेला चॅप्टर वाईज तुम्ही काय केलं पाहिजे त्या प्रकारचं असलेलं PYQ तिथं घेतलं पाहिजे। मग चॅप्टर वाईज घेता वेळेस प्रत्येक सब्जेक्टचे महत्त्वाचे चॅप्टर उचलायचे। जसं की मी तुम्हाला सांगितलेले की पर्टिक्युलर जर पॉलिटिचा विषय घ्यायला गेलं तर घटना निर्मितीचे असलेले घटना निर्मितीवर PYQ कसं विचारलेलं आहे त्याच्याकडे तुमचा एक संदर्भ साहित्य असायला पाहिजे आणि ह्या संदर्भ साहित्यामधून तुमच्या असलेल्या चॅप्टर वाईज हळूहळू तुम्ही काय केलं पाहिजे त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे की यस एक्झॅक्टली अशा प्रकारे क्वेश्चन विचारला आहे। मग इथं तुम्हाला 9 डिसेंबर 11 डिसेंबर 13 डिसेंबर 25 जानेवारी ह्या तारखांवर जास्त क्वेश्चन विचारलेले आहे। मग तुमच्या असलेल्या त्या तारखांचा असलेला अभ्यास हा तिथं परफेक्ट असायला पाहिजे। म्हणजेच काय की PYQच्या माध्यमातून तुम्हाला चॅप्टर वाईज ह्या सगळ्या गोष्टी काय करता येऊ शकता तिथं बारकाईने ॲनालिसिस करता येऊ शकता। मग चॅप्टर वाईज जाणं हे फार बेटर असणार आहे। जर बघायला गेलं तर त्या प्रकारचं असलेल्या प्रत्येक सब्जेक्टचं तुम्ही चॅप्टर त्या उघडा आणि त्या चॅप्टर वाईज तुम्ही जर त्या प्रकारे ॲनालिसिस केलं तर तुम्हाला त्या चॅप्टर मधले कोणत्या गोष्टी वाचायचे नाही हे कळणार आहे। काय होतं मित्रांनो, तुम्ही चॅप्टर उघडता
तुम्ही तिथं वाचता आणि ते वाचता वेळेस तुम्ही फक्त पानं पलटता, तुम्हाला पुढची लाईन काय आहे हे देखील पाठ झालेली असणार आहे, परंतु ते पाठ झालेली लाईन तुमची असलेली पाठांतराची परीक्षा नाहीये, तुमची एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची परीक्षा आहे। मग एमसीक्यू सॉल्व्ह करायचं असेल तर एमसीक्यू सॉल्व्ह करता वेळेस तुम्हाला तुमचं माइंडसेट त्या पद्धतीने रन करावं लागणार आहे की येस अशा प्रकारचा क्वेश्चन विचारलाय, याला मला असं डील करायचंय आणि याच्यामध्ये ह्या बारकावे तिथं असणार आहे। मग हे जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये माइंड फ्रेम तयार होतं तर फ्रेम झाल्यानंतर तुम्हाला कळतं की कोणतं ऑप्शन तिथं डिलीट करायचंय का। पीवायक्यूच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एलिमिनेशन काय, एलिमिनेशन मेथड ही जी आहे ती मेथड तुम्हाला काय करता येते, सॉर्ट आउट करता येऊ शकते। मग अशा पद्धतीने पीवायक्यू असणं गरजेचं आहे। मग पीवायक्यू कसं रीड करायचं सर, तर पीवायक्यू रीड करता वेळेस सगळ्यात पहिले काय करायचंय, तुम्ही सब्जेक्ट निवडा। काय निवडा, सब्जेक्ट निवडा। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जिओग्राफीचा सब्जेक्ट घेतला, आता जिओग्राफीचा सब्जेक्ट घेतल्यानंतर त्या प्रकारचा असलेला जिओग्राफीच्या माध्यमातून काय, जिओग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही तिथं सॉर्ट आउट करा। काय सॉर्ट आउट करा, वर्ल्ड जिओग्राफी, त्याच्यानंतर इंडियन जिओग्राफी, त्याच्यानंतर तुमची असलेली पर्टिक्युलर महाराष्ट्राची जिओग्राफी, बरोबर आहे। मग आता इथं जिओग्राफी सॉर्ट आउट करता वेळेस वर्ल्ड जिओग्राफीमध्ये तुमचं असलेलं पर्टिक्युलर जी एनसीईआरटी आहे त्या एनसीईआरटीच्या माध्यमातून तुम्हाला काय करावं लागणार आहे, रीड करावं लागणार आहे। मग 11वी आणि 12वीची असलेली जी एनसीईआरटी आहे ती तुम्हाला तिथं चांगली माहिती असायला पाहिजे। मग आता काय करायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या प्रकारची 11वीची एनसीईआरटी घेतली। आता 11वीची एनसीईआरटी घेतल्यानंतर पहिला चॅप्टर ओपन जेव्हा तुम्ही करता तर पहिल्या चॅप्टर्समध्ये त्या प्रकारचं असलेलं जर असं उदाहरण पकडू की जगाच्या विश्वाच्या निर्मितीबद्दल भाष्य केलेलं आहे, मग अशा वेळेस तुम्हाला त्या प्रकारच्या असलेल्या त्या गोष्टीवर कशा प्रकारचा क्वेश्चन आलेला आहे हा तुम्हाला तिथं बघायचा आहे। म्हणजेच काय की चॅप्टर वाचता वेळेस 11वीचा पहिला चॅप्टर तुम्ही ओपन केला, तो चॅप्टर वाचायच्या पहिले तुम्ही काय वाचले पाहिजे, त्याचे पीवायक्यू वाचलं पाहिजे। मग काय होतं, चॅप्टर वाचला की पीवायक्यू वाचायचं, पीवायक्यू पहिले डोळ्या खालून गेले तर तुम्हाला चॅप्टर मध्ये काय नाही वाचायचं ते तिथं आयडेंटिफिकेशन होतं। प्रत्येक सब्जेक्ट तसंच करायचा। तुम्ही हिस्ट्रीचं पण घ्या, हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर हिस्ट्रीचं तुम्हाला असलेलं एन्शियंट आहे, मिडिवल आहे आणि तुमचं असलेलं मॉडर्न आहे। म्हणजे एन्शियंट म्हणजे एका प्रकारचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास। मग तुम्हाला काय कळतं की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पहिला चॅप्टर आहे युरोपियनचे आगमन। मग युरोपियनचे आगमन तुमच्या प्रिलिम्सला किती क्वेश्चन आलेले, तर 2 क्वेश्चन आलेले। मग प्रिलिम्सला जर 2 क्वेश्चन येत असेल तर त्याचा ॲनालिसिस करता वेळेस कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले की पहिलं कोण आलं आणि लास्टला कोण आलं, अशा प्रकारचे क्वेश्चन आले का त्यांचे परिणाम विचारले की कसे आले, कशामुळे आलं, ईस्ट इंडिया कंपनी कशामुळे आली आहे, ह्या प्रकारचे क्वेश्चन विचारताय। मग मला त्या चॅप्टर वाचता वेळेस त्याचं असलेलं पीवायक्यू माझ्या हातात असलंच पाहिजे। आणि हे ज्यावेळेस पीवायक्यू हातात असेल तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होणार आहे। मग आपला एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे की तुम्हाला तो चॅप्टर वाचायच्या पहिले पीवायक्यू तुमच्या हातात असला पाहिजे। जर तुम्ही पार्लमेंट वाचत असाल, संसद वाचत असाल तर त्याचे पीवायक्यू काढा। पीवायक्यू संसदेचं त्या प्रकारचे 4-5 पानं असेल तिथं बघायचे की संसदेवर कसे क्वेश्चन विचारतात, मग ते पुस्तकामध्ये आहे का। मग आपल्याकडे लक्ष्मीकांत हे लक्ष्मीकांतचं पुस्तक जर तुम्ही रेफर करत असाल किंवा आपल्या के सागरचं पब्लिकेशनचं यूज करत असाल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या अंडरलाईन करून त्या प्रकारचं असलेलं तिथं संदर्भ काय आहे हे तुम्हाला तिथं माहिती असायला पाहिजे। आणि आपल्याकडं त्या के सागर पब्लिकेशनचं असलेलं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये कव्हर केलेल्या आहे। मग हे जेव्हा बघतो तर पीवायक्यू इज द बेस्ट सोर्स टू अंडरस्टँड द एक्झॅक्टली नेचर अँड द माइंडसेट ऑफ युअर पर्टिक्युलर असलेलं आयोगाचं हे तुम्हाला कळणार आहे। मग 6 पिलरचे पीवायक्यू त्या पद्धतीने मग राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा असेल त्याचं संपूर्ण ॲनालिसिस त्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं। आलं लक्षात। मग अशा प्रकारचं असलेलं संदर्भ घेत्या वेळेस तुम्ही संदर्भ साहित्य म्हणून के सागरचं पब्लिकेशन तिथं बिंदास यूज करू शकता। ऑलंग विथ दॅट जर मार्केटमध्ये काही पुस्तक असेल तर त्याचाही संदर्भ तुम्ही बिंदास यूज करू शकता। आलं लक्षात। मग अशा प्रकारे हे 6 पिलर आणि 6 पिलरचे असलेल्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं असलेलं हे पीवायक्यू ॲनालिसिसच्या माध्यमातून करता येऊ शकतं। मग सर आता आम्हाला कळालं की 6 सब्जेक्ट आहे, 6 सब्जेक्टचे चॅप्टर घ्यायचे, चॅप्टर वाईज पीवायक्यू बघायचे, पीवायक्यूच्या माध्यमातून चॅप्टर रीड करायचा हे कळालं।
मग आता सर आमची असलेली शुअरिटी काय आहे की त्या प्रकारचं असलेलं की हे केल्यानंतर 100% रिझल्ट येईल. लक्ष ठेवा, रिझल्ट येण्याची इथं शाश्वती 100% असं कोणीच देऊ शकत नाही, पण एवढी मी शाश्वती देऊ शकतो की त्या पद्धतीने ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एक लेखाजोखा तयार होतो की मला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारल्या जाणार आहे आणि कोणत्या स्वरूपातल्या जाणार आहे. मग हे जेव्हा तुम्हाला कळतं तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होतो. वाचायचं काय याच्यापेक्षा काय नाही वाचायचं हे कळणं फार महत्त्वाचं आहे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. मग ते बाजूला सारलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला कळतं की अशा अशा पद्धतीने तिथं क्वेश्चन विचारलेले आहे आणि ते मला डील करता येतं. मग दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे काय, 6 पिलरचं असलेलं सब्जेक्टचं कॅटेगरायझेशन करून घेणं की कोणत्या कोणत्या पद्धतीने कसे कसे क्वेश्चन्स कुठं विचारलेले आहे आणि PYQचा आधार घेऊन चॅप्टर वाईज रीड करणं. मग अशा प्रकारचा 2 टास्क झाला. तिसरा टास्क, मग सर आम्ही रिव्हिजन कधी करायचं. आता बघा, तुम्हाला सगळ्यात महत्वाचा टास्क येतो तो रिव्हिजनचा. मग आता रिव्हिजन करायची असेल तर रिव्हिजनच्या माध्यमातून तुम्हाला 2-3 गोष्टी आहे. एक तर म्हणजे स्वतःच्या नोट्स आहे किंवा त्या प्रकारचं असलेलं तुम्ही PYQचा आधार घेऊ शकता किंवा त्या प्रकारचं असलेलं तुमचे जे रेफरन्स बुक आहे ते रेफरन्स बुक कंटिन्युअसली तुम्ही तिथं रीड करायला पाहिजे. परंतु माझं पर्सनली ॲनालिसिस आहे की जर जास्त वेटेज द्यायचं असेल रिव्हिजनसाठी तर तुमच्या पर्सनली नोट्स आणि तुमच्या असलेल्या PYQचं ॲनालिसिसचं असलेलं स्वतःनी तयार केलेलं एखादं इत्थंभूत असलेलं काही नोट्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही प्रत्येक विषयाचे PYQचं ॲनालिसिस केलं आणि त्या PYQच्या ॲनालिसिसनुसार प्रत्येक त्या प्रकारचं पुस्तक तुमच्याकडे आहे, के सागरचं किंवा कोणताही असेल तर त्या प्रकारे त्याचं असलेलं ॲनालिसिस तुम्ही करताय. त्याच गोष्टीचं तुम्ही कंटिन्युअसली रिव्हिजन देत गेलं त्या चॅप्टर वाईज तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, एक तर तुमची रीडिंग पण झालेली असेल आणि त्या प्रकारची त्या रीडिंगला रिव्हिजनही देण्याची तुमच्याकडे काय येते ताकद तिथं निर्माण होतीये. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे रिव्हिजन देता वेळेस प्रॉपरली नोट्स आणि प्रॉपरली PYQ जर तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्ही काय करू शकता, बऱ्यापैकी तिथं काय करू शकता, रिव्हिजन तिथं देऊ शकता. मग सर हे रिव्हिजन देता वेळेस आमच्याकडे टाइम किती आहे आणि ह्या टाइमचं असलेलं संदर्भ किती लागू शकतो. जर आपण टेंटेटिव्हली बघायला गेलं तर आपण असं म्हणू शकतो की राज्य सेवा पूर्व परीक्षा ही एका प्रकारचं असलेलं प्रीची जी एक्झाम आहे ती कधी आहे तर मे मध्ये असणार आहे. कधी असणार आहे, मे मध्ये म्हणजे किंवा एप्रिल असं सांगितलं, पण आपण मे मध्ये इलेक्शन आहे असं पकडलं तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मग अशा प्रकारचं असलेलं आपल्याकडं 1, 2, 3, 4, 5 महिने आहे. किती महिने आहे, 5 महिने आहे. मग आपल्याकडे सब्जेक्ट किती आहे, 6 सब्जेक्ट आहे. मग 6 सब्जेक्टचं डिकोडेशन करणं फार महत्त्वाचं आहे. आता बघा मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं असलेलं काही सब्जेक्ट हे परफेक्ट असतात, जसं की पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा हिस्ट्री असेल, यांना त्या गोष्टीवर जास्त फोकस करायची गरज नाही पडत. परंतु काही विद्यार्थ्यांना काय असतं की पर्टिक्युलर जनरल सायन्स असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं करंट अफेअर्स असेल याच्यावर लक्ष देणं गरजेचं असतं. मग अशा वेळेस तुम्ही तुमचं स्वतःहून आयडेंटिफिकेशन करा की मला त्या प्रकारचं असलेल्या कोणत्या विषयामध्ये हात घालायचा आहे जो की माझा परफेक्शन नाहीये. मग जर आपण असं पकडू की आता नोव्हेंबर गेला आहे तर आता आहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि त्या प्रकारचं असलेलं एप्रिल, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आपल्याकडं नियर टू बी 5-15 150 दिवस आपल्याला त्याच्यामध्ये भेटत आहे. मग 150 दिवसापैकी तुमचं असलेलं त्या प्रकारे 6 सब्जेक्ट आहे. म्हणजे आपण जर याला डिवाइड केलं 6 सब्जेक्टनी तर 12 3 18 नाही 2 12 मग त्या 6 5 30 म्हणजे नियर टू बी असं पकडायला हरकत नाहीये 25 दिवस. मग आपण असं म्हणू की आपण 25 दिवस काय 25 डेज फॉर ईच सब्जेक्ट, 25 दिवस ईच सब्जेक्ट असं आपण डिवाइड करून घेऊ. म्हणजे प्रत्येक विषयाला आपल्याला काय करायचं आहे 25 दिवस द्यायचे आहे. मग आता 25 दिवसामध्ये तुमची रूपरेषा कशी असली पाहिजे हे तुम्हाला तिथं ठरवता आलं पाहिजे. का, कारण की मला 25 दिवस एका विषयाला देता यायचंय. मग फॉर एक्झाम्पल माझा पॉलिटी विषय बऱ्यापैकी आहे, मग मी याला किती दिवस देऊ, 20 दिवस देतो. का, कारण की मला 5 दिवस हे कुठे युटिलाइज करायचे तर इकॉनॉमिक्सला. मग इकॉनॉमिक्सला मी किती दिवस देतोय, 30 दिवस देतोय.
मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की पॉलिटीला मला कन्फर्म म्हणजे तिथं बऱ्यापैकी येत असेल तर 20 दिवस देतो आणि इकॉनॉमिक्सला मी किती दिवस देणार आहे, 30 दिवस देणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये तुमचं असलेलं ॲनालिसिस असं सांगतंय की 25 दिवस पर डे येत असेल तर अशा वेळेस प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही 25 ते 30 दिवसामध्ये कव्हर करता आलंच पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आता फक्त 150 दिवस बाकी आहे असं म्हणायला हरकत नसावं. आणि ह्या 150 दिवसापैकी तुम्हाला अशा प्रकारचं असलेलं नियोजन तिथं आखावाच लागणार आहे की 25 दिवस एक विषय आणि एका विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय रीड करणे, PYQ रीड करणे आणि सोबतच चॅप्टर वाईज त्याचं असलेलं रिव्हिजन करणे हे फार महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ह्या सगळ्या प्रकारचं असलेलं तिथं ॲनालिसिस करून तुम्हाला तिथं चॅप्टर पण रीड करणे, PYQ रीड करणे आणि प्रत्येक विषयाला 25 दिवस तिथं रीड करणं हे गरजेचं आहे. मग रिव्हिजन पण तुम्हाला त्या पद्धतीने करायला पाहिजे. आता इथं टाइम टेबल मी देणार नाही मित्रांनो. का? कारण की टाइम कोणाचा कधी कधी मॉर्निंग फेजमध्ये चांगला अभ्यास होत असतो किंवा तुमचा असलेला इव्हिनिंगमध्ये चांगला अभ्यास होत असतो. मग तो टाइम टेबल तुम्ही ठरवला पाहिजे. किती वाजता बसायचं आहे, किती वाजता मला उठायचं आहे आणि किती पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करता आला पाहिजे. फक्त एक लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो, याचा संदर्भ आणि त्या स्वरूपातल्या असलेल्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करता वेळेस तुम्हाला त्या प्रकारच्या सब्जेक्टला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. सब्जेक्ट समजला, चॅप्टर समजला, PYQ समजलं की तुमच्या एक्झामला जाण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होते. आता संयुक्त पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये एक ॲडिशनल करू इच्छितो. जो विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षा ब देणार आहे तर त्याला मॅथ अँड रिझनिंग हे कंपल्सरी करावं लागतं. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्याला CSET हा क्वालिफाईंग आहे. त्यामुळे तिथं त्यांनी थोडासा वेटेज कमी जरी दिला तरी मोर दॅन सफिशियंट होऊ शकतो. परंतु तुमचा असलेला संदर्भ ज्यावेळेस गट ब च्या संदर्भात असेल तर तिथं तुम्हाला मॅथ अँड रिझनिंग डेली 2 तास मिनिमम करावंच लागणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून PYQ पण बघा, कारण की तिथं तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जातं आणि मॅथ अँड रिझनिंगला संयुक्त गट ब विद्यार्थ्यांनी नजरअंदाज करायचा नाही. तब्बल 15 क्वेश्चन येत आहे. 15 ते क्वेश्चन येत असेल तर तुमची असलेली ताकद तेवढी लागता गेलीच पाहिजे. तेवढं तुम्हाला परफेक्शन तिथं आलंच पाहिजे. आलं लक्षात? मग अशा वेळेस आपण पुढच्या याच्या लेक्चर्समध्ये कोणत्या सब्जेक्टवर कसे कसे क्वेश्चन आलेले आहे आणि कोणत्या स्वरूपात आले आहे हे मी लवकरच घेऊन येणार आहे. कारण की त्या सब्जेक्टनुसार मी तुम्हाला तिथं सांगल की कोणत्या घटकावर, इतिहास असेल, भूगोल असेल, जिओग्राफी तुमचं असलेलं पॉलिटी असेल तर त्या प्रत्येक घटकावर कसे क्वेश्चन आलेले मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे जे की तुमच्या असलेल्या ब्रेन स्ट्रोमिंगसाठी उपयोगाचा येणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हा एक जनरलाइज एक तुमचा असलेला कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी असलेला एक काय होता प्रयत्न होता की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगला अभ्यास करता येऊ शकतो. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या एक आनंदाची बातमी किंवा एक आपण म्हणतो की कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी असलेल्या या बॅचेस आम्ही लॉन्च केलेल्या आहे की ज्याच्यामधून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या असलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या भविष्याच्या असलेल्या उज्ज्वल पायरीवर तुम्ही स्वतःचा एक पायदान निर्माण करू शकता. अशा स्वरूपामध्ये पर्टिक्युलर पॉलिटी विषयासाठी असलेली बॅच आपण रन करतोय. भारतीय राज्यव्यवस्था व राजकारण संयुक्त पूर्व परीक्षा 2024. ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे की बेसिक टू ॲडव्हान्स स्वरूपातलं याचं एक स्वरूप असणार आहे. कारण काय की कधी कधी बेसिक स्वरूपातल्या असलेल्या माहिती आपल्याला माहीत असतात परंतु ॲडव्हान्स लेवलच्या असलेल्या काही कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असतात तर त्याही माहिती असणं गरजेचं असतं. मग अशा बाबतीमध्ये ज्यावेळेस बेसिक टू ॲडव्हान्स आपण बघतो तर त्यावेळेस ही एका प्रकारची बॅच आपण तुमच्या हातामध्ये देतोय. विषय स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिलेबसनुसार आपण डिकोड केलेला आहे. सिलेबस जो दिला आहे सिलेबसला धरून आपण सगळ्या गोष्टी केल्या आहे. सोबतच हे 8 महिने त्याची त्या प्रकारची व्हॅलिडिटी असणार आहे. 40 पेक्षाही त्या प्रकारचे व्हिडिओ जास्त असणार आहे. परंतु त्याच्यामध्ये कमी जास्तही आपण केलेला आहे एक्झामच्या ओरिएंटेशनने. ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षा म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला टू द पॉइंट स्टडी करावा लागतो. परंतु कधी कधी अभ्यासाचा आवाका आणि त्या स्वरूपातलं मेन्सचं ओरिएंटेशन हे वेगळ्या बाबतीमध्ये दिसून येते. मग मेन्सच्या वेगळ्या ओरिएंटेशननी असलेलं आपण याच्यामध्ये ॲडिशनलही तुम्हाला देणार आहोत आणि सोबतच अशा प्रकारचं असलेलं 4 टाइम्स वॉच आपल्याला याच्यामध्ये आहे. मग अशा प्रकारच्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल व्हा आणि ही स्पेशली
पॉलिटी विषयाची असलेली बॅच ही 995 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये दिल्या जात आहे। अशा प्रकारची इंटिग्रेटेड बॅच देखील आहे। 12,000 ची बॅच आम्ही ह्या ऑफरच्या माध्यमातून तब्बल 5,500 मध्ये होतकरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही लॉन्च करत आहोत। त्यामुळे याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि सर्वांना त्या प्रकारचं असलेलं ही नम्र विनंती आहे। थँक्यू सो मच।